आईचा अंतिम संस्कार झाल्यानंतर सुद्धा एक क्षण एक मिनिट या देशासाठी सत्कारणी लावला आणि त्यांनी सांगितलं की नक्कीच एक जन्मदाती आई मी गमावली, परंतु परत एकदा या मातृभूमीसाठी हा देह समर्पित करणार असे पंतप्रधान आम्ही या देशाला समर्पित भावनाने काम करणारे बघतो। ही लोकप्रियता आमची मोदीजींची आहे, ज्याला जगाने ओळखलंय। या भारताच्या नवनिर्माणासाठी, या भारताच्या प्रभावशाली कार्यरीती नीतीसाठी त्यांनी अनेक आत्मविश्वासाने आत्मनिर्भर भारताचा नारा दिला। आम्हाला अभिमान आहे की ज्या 550 वर्षापासून भव्य राम मंदिराची आम्ही वाट बघत होतो, ते राम मंदिर सुद्धा साकारण्याचं काम, तुमच्या आमच्या स्वप्नांना साकारण्याचं काम पंतप्रधान मोदीजींनी केलं, ते सुद्धा आम्ही विसरणार नाही। या देशाचा सन्मान वाढवण्याचं काम, पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान मोदीजी करतायत। मी परत एकदा विनंती करते, ही निवडणूक आमच्या गावकीची भावकीची, आमच्या राग रुसव्याची नाही। मी हात जोडते, मी विनंती करते, माझ्याकडनं काही कमी झालं असेल, काही राहिलं असेल तर या बहिणीवर नंतर राग व्यक्त करा, तुमची हक्काची बहीण आहे। परंतु मतदानातून मात्र फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी तुम्ही उभे राहा।